रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हाला जाणून घ्यायचंय की माझ्या घरातले मला चिंदी टेलर का म्हणतात. या इकडे मग. तर मंडळी त्याचं झालं असं की माझ्याकडे बॅग शिवून झाल्यानंतर हे तुकडे आणि थोडीशी पट्टी शिल्लक राहिलेली होती, सेम आकाराची होती, कचऱ्यामध्येच जाणार होती. पण म्हटलं नको, याला फेकून देण्यापेक्षा आपण काहीतरी करावं. असाच कचरा जमा करून ठेवते आणि मी खूप अडचणीत सापडते. असो, अशाच पद्धतीने हे जे तुकडे होते त्याला मी पहिल्यांदा यू शेपमध्ये दोन्ही तुकड्यांना कट करून घेतलं. 2 पट्ट्या होत्या, त्याच्यापैकी एक पट्टी होती ती खाली मेजर करून घेतली व्यवस्थित आणि तिथे ती फिट बसत होती. मधोमध जो यू शेपचा तुकडा कापला होता त्याला मधोमध मी मार्किंग करून घेतली आणि मग खाली जितका तुकडा मला बसणार होता पट्टी तेवढी बसवून घेतली. वरची पट्टीसुद्धा वेगळी मी कट करून घेतली. अशा 2 पट्ट्या कट करून घेतल्या. जी वरची पट्टी मी मेजर केली होती ती बरोबर त्याच मापाने घेऊन मी मधोमध कट केली आणि तिथे मी झिप लावली. झिप लावून घेतल्यानंतर खालची आणि वरची अशी दोन्ही पट्टी मी कट केलेली आहे. आता इथपर्यंत तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी काय बनवत आहे. त्याच्यामध्ये रनर टाकून घेतलं आणि ही पट्टी दोन्ही बाजूनी व्यवस्थित जॉईन करून घेतली. खाली जेवढी बसती आहे तेवढं मेजर परत करून घेतलं. मेजरमेंट घेतल्यानंतर जेवढं एक्स्ट्रा होतं तेवढं कट करून मी व्यवस्थित प्रॉपर ही जॉईन करून घेतलेली आहे. आता हे झाल्यानंतर मला एका बाजूनी याला जॉईन करायचा आहे. तो एक साईडचा जो यू शेप होता त्याला बरोबर मध्यभाग त्याचा काढून पट्टीचा सुद्धा मध्यभाग काढून मी पूर्णपणे याला पहिल्यांदा जॉईन करून घेतलेला आहे. जॉईन करत असताना छोट्या आकाराचा कापड असतो, त्रास होतो, तर आपल्याला पिन वगैरेंनी सिक्युअर करून मग करायचं आहे. इथे माझ्याकडे मी नॉन वन ब्लॅक कलरचा त्याच्या पट्ट्या बनवून ठेवलेल्या. मला बहुतेक वेळेस हे हँगर वगैरे हँग करण्यासाठी आपल्याला जेव्हा आपण पट्टी बनवतो तर लागते, तर अशी पट्टी बनवून घेतलेली. वरती एक हँडलसाठी मी ती पट्टी जॉईन करून घेतली. 2 छोट्या छोट्या पट्ट्या त्याच्याच बाजूला जॉईन करून घेतल्या आणि त्याचं जे दुसरं टोक होतं ते या दुसऱ्या यू शेपला खालच्या बाजूला मी जिथे मी तुम्हाला दिसत असेल पिननी अटॅच केलं आहे त्याला, तिथे मी लावून ते अटॅच करून टाकलं. तर अशी ही दुसरी बाजू करायची आहे आणि ज्या फर्स्ट बाजूला मी पट्टी जिपची पट्टी लावून घेतलेली त्याच्याचबरोबर मी हा यू शेपसुद्धा त्याला जॉईन करून घेतला. आता तुम्हाला कळालं असेल इथे काय तयार झालेलं आहे. हे जेव्हा मी सरळ केलं तेव्हा एक छोटंसं आपल्या स्कूल बॅगसारखा हा कॉईन पाऊच रेडी झालेला आहे. तर बघितलं ना, हा फेकून दिला असतं तर याचा काही उपयोग झाला नसता, कचऱ्यातच गेलं असतं. तर अशा पद्धतीने मी छोट्यातल्या छोट्या कपड्याचा सुद्धा वापर करते आणि म्हणूनच मी माझ्या घरामध्ये चिंदी टेलर म्हणून नावारूपाला येते. कसा वाटला हा माझा जुगाड? आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही सुद्धा अशा छोट्या छोट्या तुकड्यातनं काही ना काहीतरी नवीन कलाकृती वापरून बघा. अशा पद्धतीने हे छोटे छोटे तुकडे सुद्धा आपल्याला खूप कामाचे असतात आणि त्यातून सुद्धा खूप छान अशा वस्तू तयार होतात. चला पुन्हा भेटूया. तोपर्यंत रामकृष्ण हरी.